नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. मी आहे महेश आणि तुम्ही बघत आहे यूट्यूब चॅनल महेश बागडी. आणि आपण आलोय वारीला. पंढरीची वारी तुम्हाला ऐकून माहितीच आहे. आणि दरवर्षी वारी असतेच आणि माणसं तीच असतात आणि थोडे अनोळखी असतात. आणि वारीची मजा असते ह्यांना सगळ्यांनाच माहिती आहे. आम्हाला सुद्धा आनंद भोगायचा आहे त्याचा. खरं ते ज्यावेळी येणार त्यावेळी 100% मी इकडे येणारच. आणि वारीचा अनुभव कसा वाटतोय तुम्हाला? म्हणजे आज तुम्ही किती वर्ष वारी करताय? मी आज जवळजवळ 14 वर्ष झालं वारी करतोय. होय काय? होय. मग तुम्ही पहिल्यांदा कोणापासून गेलता वारीला? तसं लहान वारीची सुरुवात ही माझ्या आजोबांच्या पासून का? सुरुवात. आजोबांचं नाव काय तुमच्या? सदाशिव नाना कोपारडे. बर. आणि त्यांनी वारीची सुरुवात केली. त्यांनी वारीची आपल्या या दिंडीची पण सुरुवात केली होती. हा. त्यातूनच त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण सुरुवात केली होती वारीसाठी. मग आता वारीचा अनुभव ह्या वर्षी कसा वाटला तुम्हाला? या वर्षी वारी अतिशय खूप आणि चांगली सुरुवात चांगली आहे. हा. आपण यावर्षी आता नवीन आजोबांच्या नावाखाली दिंडी सुरुवात नवीन केली आहे. हा. आता तीच वारी आपण आजोबांच्या नावाखाली परत चालवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी मला हा. पांडुरंग खराडे या तुमची वारी आहे. किती जण गावातली लोक आहेत सगळी? आता जवळजवळ आपल्या या ह्याच्यात 80 ते 85 लोक आहेत. हा. हे हासूर, सोनाळी, हा. वाघोबावाडी, कोतळी, हा. आरे, परत चापोडी अशा ठिकाणचं भजनी मंडळ आम्ही एकत्र येऊन ही वारी सुरुवात केली आहे. वारीचा अनुभव कसा वाटतोय तुम्हाला? वारीचा अनुभव तसा खूप छान आहे. हा. आजपात्र म्हणजे वाऱ्या केल्या त्यात बऱ्यापैकी त्या ह्याच्यात बरंच आनंदात ही वारी पार पडली. आणि वारी म्हटल्यावर इथं काम वाटतं. मला तर असं वाटतं की नियोजन करायला म्हणजे असं अंगाव काटाचा मारतोय सगळं नियोजन आहे. मोठं तुम्ही त्याने केलं नियोजन कसं तुम्ही म्हणजे कसं तुम्हाला सगळे लोकांच्याकडनं आणि मित्र कसं आणि हे आपल्या जवळची लोक कसं मदत करतात जास्त? आता हे जवळची म्हणण्यापेक्षा ही सगळी एका घरातले आहे आम्ही. हा. घरातल्या प्रमाणे जशी कामं आहेत चालू करतात. हा. तशी सर्वजण सगळ्या कामाला सगळी मदत करतात. त्याच्यामुळे आपल्यालाही कोणते आणि कसले आतापर्यंत कसलाही त्रास झालेला नाही. बरोबर. त्याप्रमाणे म्हणजे सगळे घरच्या प्रमाणे सगळे आम्ही इथं पत्र आलेलो आहे पूर्णपणे. बरोबर. इथून पुढे असेच हे घरच्या प्रमाणेच कंटिन्यू राहणार. आणि इथं ह्या वारीला आलेले आहेत आमचे मित्र पण आहेत. आणि पहिलाच अनुभव आहे त्यांचा वारीला. आणि काय पहिला अनुभव का वाटतो मला वारीला आल्यानंतर? ही वारी एकदम चमत्कारिक आहे. म्हणजे मला जेवढं वाटलं नव्हतं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे. मला वाटलं पण नव्हतं की काय चमत्कार घडले. माझ्या बाबतीत एक चमत्कार घडला. तो मी तुम्हाला सांगेन नंतर, त्याला बरीच हिस्ट्री आहे. पण चमत्कार घडल्यावर मला कळालं की खरोखर माऊली आहे. आणि माऊली 100% आहे. कारण एवढी लोक ही लाखो म्हणजे 10 लाख 20 लाख 30 लाख म्हणजे लाखात एवढी माणसं येतात. याचा अर्थ आहे की माऊली विठू माऊली आहे कुठेतरी. लक्षात ठेवून घ्या 100%. एक चमत्कार दाखवते. आणि आपल्या गावागावात विठ्ठल रखुमाई श्री विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. त्यामुळं हा चमत्कार 100% घडतोच आणि हे अनुभवाला सुद्धा मिळतं. आणि तुम्हाला वारीला पहिल्यांदा आल्यावर काय वाटतंय? एकदम म्हणजे जबरदस्त. म्हणजे मी एवढं चाललं पण नव्हतो. पहिल्याच दिवशी मी 14 किलोमीटर चाललो पहिल्याच दिवशी. त्यानंतर मी आता म्हणजे जसं मला हे होईल तसं चालायला 2 मिनिट आलो होतो. अगदी म्हणजे जबरदस्त. काय एवढ्या लवकर उठणं किंवा तिथपर्यंत पोहोचणं सगळं जबरदस्त आहे. काय अडचण नाही. म्हणजे अनुभव चांगला आला मला ह्या वारीतून. एकदम चांगला. वारीला आपण इकडे आलोय. तुम्हाला कसं वाटतंय? अनुभव कसा वाटते वारीला आल्यानंतर? वारीला आल्यावर अनुभव हे होते छान वाटते. आणि किती वारी आहे तुमची? आमची परंपरा काही नाही 40 वर्ष झाले. माझे सासरा बर. सदाशिव नाना कोपारडे. हा. आता त्यांचा नातू हा. तिने आमदा पहिलीच दिंडी काढली बर. चालवली माझ्या मुलग्यानं. हा. मग तुमची दिंडी झालाय मला. 100% आनंद होणारच. आपलं म्हणजे वारसा कोणतरी चालवत असलं तर तो आनंद चालवणारला पण त्यांच्या आईला पण तितकाच आनंद वाटतोय. आणि त्यापेक्षा त्यांच्या आईला जास्त आनंद झालाय. म्हणजे सासरं वारून आता 12 वर्ष चालू झाल्यात. मग मुलग्यानं दिंडी चाललेल्या मला फार आनंद झालाय. मग पहिल्यापासून तुमच्या तसं मनात होतं दिंडी 100% आपल्या आजाई चालू करायची हे पहिल्यापासून मनात असणारच आहे. आवडच होती दिंडी चालवावी अशी. तर नातवानं चालवली म्हणजे माझ्या मुलग्यानं. तुम्हाला काय वाटतंय वारीचा आणि परत अनुभव तुम्हाला काय वाटतं? आणि
आजपर्यंत जेवढ्या वाऱ्या केल्या त्यात माऊलींची खूप मोठी ताकद आहे. कारण आता म्हणजे वाचनात फक्त ऐकलंय की रेड्यामुखी वेत बोलविला, भिंत चालवली, असं ऐकलं होतं. पण आज ह्या वारीला आम्हाला प्रत्यक्ष अनुभव आलाय. तो कसा, ज्यावेळी वारीचं प्रस्थान होतं त्याच्या अगोदर 2 दिवस खूप मोठा पाऊस आला होता आणि त्याच्यामुळं पूर पण भरपूर आला होता. वारीचं प्रस्थान होतं का नाही हे पण माहित नव्हतं. बरोबर. पण प्रस्थान दिवशी माऊलींनी आपली म्हणजे माऊली आहे ते सिद्ध केलं आणि वाट मोकळी करून देऊन वारकऱ्यांना पूर ओसरला त्यापासून वारी सुरू झाली. कारण सगळी लोक पुण्याच्या साईडला सगळी थांबलेली आहेत. आता वारीचं काय करायचं म्हणून. मग त्यावेळी परिस्थिती काय झाली? इंद्रायणीची पूजा करून तिथे सगळं पूजा करून दर्शन घेऊन इंद्रायणीचं आम्ही आलो. म्हणजे 2 दिवस त्यावेळी गणे पाऊस एकदम मोठा होता आणि आता पालखी सोहळा कसा कसा होतोय विचार करायचा, म्हणजे विचार करायचा प्रयत्न झाला चालू. प्रशासनानं खूप म्हणजे कष्ट घेतले त्या बाबतीत. प्रशासनानं खाली आळंदीमध्ये कोणालाही सोडलं नव्हतं. आम्ही पण पहिला दिघीला थोरल्या पादुकाजवळ स्टार्टिंगला थांबलो होतो आणि आम्हाला पण खाली आळंदीत जायला परमिशनच दिली नव्हती. नंतर पूर ओसरल्यानंतर मग आम्ही जाऊन आळंदीतून दर्शन वगैरे घेऊन येऊन सुरुवात झाली. तिथे आम्ही पूजाच करून आलोय. बरोबर. तुम्हाला इकडे माऊली काय काय वाटतं, तुम्हाला काय अनुभव वाटते वारीचा? काय नाही, आम्ही औंधा चालू आहे. मग पहिली वारी कशी वाटते तुम्हाला? छान वाटते. लोक ते कसे वाटले तुम्हाला? आपल्या गावाच्या भागातले लोक सगळे आहेत. छान वाटते. तुम्ही चालता काय तो? चालतोय एवढं किती किलोमीटर चालता? रोज 12 किलोमीटर. पहिल्या दिवस चालताना काय फरक पडला काय? जरासा फरक पडला पण तिथे बसून काय वाटलेलं नाही, चांगलं वाटतंय. चालते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तुमची कशी झाली वारी? आमची वारी किती वारी आहे तुमची? आमची 2वी आहे. दुसरी. होय. माझा ह्या वर्षीचा अनुभव काय तुम्हाला? हाय, चांगला आहे, छान आहे. चालतं. रामकृष्ण हरी. ते माऊली आहेत आणि ह्यांनी म्हणजे वारी केल्या. लोक चप्पल घालून वारी करतात, तर हे बिन चप्पलाची वारी केल्या. तुम्हाला काय अनुभव वाटतो बिन चप्पलाचा? म्हणजे कशासाठी तुम्ही पण काय केलं असेल? पण बिन काय नाही, मी माझ्या मनाचे म्हणजे हे केले. म्हणजे तुमची वारी किती आहे? ही पहिलीच आहे माझी. पहिलीच वारीला तुम्ही बिन चप्पलाचा चाललाय? हो. मग विठू माऊली तुमच्याकडे बघणारच की? हो, 100% विठू माऊली तुमच्याकडे बघणार आणि तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण सगळ्या होते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार. तुमची किती वारी आहे? माझी पहिलीच वारी आहे. होय काय? तुम्ही काय गाडी चालू? गाडी चालवतो. ट्रॅक्टर काय ट्रक? ट्रक आहे. कोणतं गाव तुमचं आहे? घाणवडे. घाणवडे. मग तुमचे पहिल्या वारी अनुभव काय? अनुभव म्हणजे पहिल्या वारीत मी कधीच मला वाटलं नव्हतं की या वारीला असं म्हणजे असतंय की बाबा सगळी जमून सगळं हे करतात वारी. हे अनुभव आला की बाबा वारी ही आपल्या माग आपण जसं वागतो या वारीत अनुभव मिळतो की कसं वागायचं पाठीमागं आपण गावामध्ये, असा अनुभव आपल्या या वारीतनं भेटतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. कायम काम 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 असते. तुम्ही काम सोडून आज आलायसा म्हणजे वारीला इकडे आलाय? काम म्हणजे कामापेक्षा ही वारीत मला एक अनुभव असा घेतला की पुन्हा येणार मी पुढल्या वर्षी पण, असा एक अनुभव मला आलाय. आणि महत्वाचं म्हणजे देवाच्या नादाला आम्ही न लागता आम्ही कायम शेतीच पारंपरिक करतो. आता मला यात असा अनुभव आला की शेतीपेक्षा बी देव अतिशय भावनात्मक मला आता हे वाटायला लागले जरा, असा मला अनुभव या वारीमधून आलाय. मग एक नंबर चांगलंच काम आहे. रामकृष्ण हरी. तुमचं काय वारीला किती वार आहे तुमची? माझी 10 वर्षाला वारी आहे. 10 वर्ष. वयाच्या किती वर्षापासून वारी केली तुम्ही? वयाच्या 17-18 वयापासून म्हणजे चालू असताना. म्हणजे सलग तुम्ही वारी कधी चुकवायलाच नाही? चुकवलं. गेल्या वर्षी पण वारीला होता? गेल्या वर्षी होतं. माझे मित्र श्रीधर कोपार्डेकर यांनी 15 वर्ष आधी केली, त्यांनी मला त्यामध्ये घेतली. त्यामध्ये 10 वर्ष झाले. वारीचा अनुभव काय? वारीचा अनुभव झकास, विशेष नाही. रामकृष्ण हरी. अरे किती वारी आहे? 12वी. कोणतं गाव तुमचं? आरेगाव. अरे काय नाव? सुशीला सदाशिव गुरु. पहिली वारी म्हणजे पहिल्या वारीचा आणि आत्ता वारीचा काय अनुभव तुम्हाला वाटतोय? पहिल्या वारीचा जुनी माणसं होती, आता हे भाच्याने नवीन चालू केली आहे. हे जरा वेगळं आहे, ते जरा वेगळं होतं पहिलं. म्हणजे फक्त पहिली माणसं आपल्याला बघायला मिळत नाही तेवढाच विषय. होय,
पहिली माणसं आता वेगळी, आत्ताची वेगळी. आता हे पोरं आहेत, पहिली वयस्कर माणसं होती. हा 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 रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तुम्हाला वारीचा अनुभव काय वाटतोय? तर या वारीमध्ये माऊलीच्या कृपेनं कोणी माणूस उपास राहत नाही किंवा कोणी कुठल्याही माणसाला काय असं धोका काय होत नाही. आणि बायका असू दे कोण असू दे, रामकृष्ण हरी आणि माऊलीशिवाय शब्द नाही, हे वारीचं वैशिष्ट्य आहे. किती वारी तुम्ही केल्या? ही 5वी वारी माझी. मग पहिली वारी म्हणजे ह्याच्यातनं आर्यतनच केली होती काय? हो, आर्यात ना आर्यात ना गुरुवारी आनंद आश्रम स्वामी यांच्या ह्या दिंडीत मी आता आहे. आणि बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने आमचं म्हणजे आतापर्यंत तरी गेलेलं आहे वारी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आमची 5वी वारी. वारीचा अनुभव कसा वाटतो तुम्हाला? छान वाटतंय आपल्या. चालते. रामकृष्ण हरी. तुमची वारी किती आहे? माझी 15वी वारी. 15वी वारी आहे. मी लहानपणी लहान मुलगी होती माझी, तर पहिलीच्या वर्षी मी घेऊन आलो त्या मुलगीला. त्यापासून मला त्या वारीचा अनुभव समजला. त्यापासून कधी वारीला येईल, कधी वारीला येईल असं वाटतंय. वारी सुरुवात झाली की मी येतोय वारीला. चालते. रामकृष्ण हरी. तुमची किती वारी? 4थी वारी माझी. वारीचा अनुभव तुमचा? अनुभव म्हणजे मला छान वाटतंय, मला खूप खूप इथं आनंद वाटतोय, म्हणून मी इथं पात्र पोचतोय. म्हणजे वर्षभर तुम्ही काम करत बसला आणि इकडे आल्यावर सगळं मोकळं मोकळं वाटतं. वाटतंय आणि छान छान म्हणजे लय मला आनंद होतोय. आणि म्हणजे घरात ताण तणाव काम नुसता हेच, दुसरं काहीच नाही. तसं या माऊलींचं गणे लोक आमची नाराज जरी झालीत तर हसवण्याचा आणि खुश करण्याचा त्यांच्याकडे एक डायलॉग चांगला आहे. कोणता डायलॉग आहे? काहीच करायचं, बोलायचं, त्यांचा व्हिडिओ बघणार असं माझ्या युट्यूबला चॅनल मध्ये मी गेल्या वर्षी गणपती कार्यक्रम यांच्या मंडळाचा घेतला होता. काय हे म्हणजे तुमचा कुठला तो व्हिडिओ होता म्हणायचा? बिस्किट काय करायचं? बिस्किट खायचं, कपाळावर बिस्किट होतं आणि खायचं. ह्या माऊलीने इतकं म्हणजे एक नंबर कलाकार आहेत माऊली. आणि अशी माणसं पाहिजेत, त्याशिवाय वारीत मजाच नाही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली नमस्कार. नमस्कार. का वाटते वारीची? वारी छान वाटते, एकदम भारी वारी वाटते. आणि वर्षाला असंच यावं असं वाटतंय. मजाच की तुमची. आणि आपल्याला देवाने विठ्ठू माऊलीने आपल्याकडे बघितले आणि सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी माऊलीने दिलेल्या आहेत. म्हणजे विठ्ठू माऊली आपल्या लोक मानू देत नाहीत, नाही मानू देत. आम्हाला तरी आम्ही तरी मानतो. आम्हाला या ठिकाणी सगळा अनुभव आलेला आहे. त्यासाठी तर एवढी लोक वारीला आल्यात आणि एवढी भक्ती करायला. होय होय होय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. किती वारी आहे तुमची? आमची 2री वारी. कसा अनुभव आहे? अनुभव छान आहे आम्हाला. आम्ही सगळे खुशीत असतोय, सगळे आनंदात आहेत आणि व्यवस्थित आहेत. काय कोणी आजारी बिजारी अशी काय नाही, काय कमी कमी काय पडलेलं नाही, सगळे आनंदात आहेत. रामकृष्ण हरी. नाही आहे ना? नाही. नमस्कार. नमस्कार. इथं आता बायका एवढ्या येतात, तुम्हाला असं येऊ वाटते का नाही पालखीला? वारीला येऊ वाटते का नाही? पालखीचा कारण आनंद आहे म्हणून. वयस्कर महिला सुद्धा येत आहेत आणि तुम्ही घरातच बसतायचा. तुम्हाला जावं म्हणून सांगितलं, तुम्ही वारीला जायत नाही सर. तुमची इच्छा आहे का नाही वारीला यायची? यायची इच्छा आहे की. कधी येणार आहे? पालखी सेवा माझं 5वं वर्ष आहे. असंच मुला बाळात हे झालं, आता यायचं पुढच्या वर्षी यायचं. 100%. 100%. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अक्का काय वारीला काय अनुभव तुम्हाला? आनंद आहे. आनंद. आनंद म्हणजे काय? आनंद म्हणजे आपलं सगळं विसरून इथं गुंग होतंय. आपलं माहेर. पाठीमागचं काही आठवत नाही, मग काय चांगलंच आहे की. सगळं इथं आनंद म्हणजे काय गगनात माहित नाही. म्हणजे जी आपली ही नाती, सगळी नाती आपली जी नाती आपल्या गावामध्ये विसरलेले असतात, ती इथं नाती इथं तयार होतात आणि एकत्र येतात म्हणा की सर. रामकृष्ण हरी.